नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आपला कालचा वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल ना, तर तो एकदा पाहून घ्या. म्हणजे आपण जे डेली ॲनालिसिसमध्ये किंवा डेली लेवल डिस्कस करतो ना, त्या तुम्हाला समजायला थोडं सोपं जाईल. काल आपण क्लिअर हे मेन्शन केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये की ही जी रेंज आहे ना, इथे मार्केट थोडं साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत किंवा वोलेटाईल राहील, परंतु या रेंजमध्येच राहू शकतं. आता ते रेंज कुठे ब्रेक होऊ शकते, तर डाऊन साईडला आहे 23,460 आणि 23 म्हटलं मी 25,460ला पहिलं साईन येईल आणि सेकंड साईन जे असेल किंवा इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती आहे 25,200. अपसाईड जी आहे ती 25,800. आजचा दिवस आपण त्याच्यामध्येच घालवलेला आहे ना, कोणतीही बाजू आपल्याला टेस्ट होताना पाहायला मिळालेली आहे. मग आता आजचं जे कामकाज झालेलं आहे त्याच्यानंतर उद्या जी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे त्याला कशा पद्धतीने मार्केट रिॲक्ट करू शकतं आणि निफ्टी बँक निफ्टीचे काय लेवल आहेत महत्त्वाचे ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आजचं जे कामकाज झालं फ्लॅट ओपनिंग होतं आणि काय झालं, फर्स्ट जी रेड कॅन्डल बनली आहे ना 5 मिनिटाची, त्याच्यानंतर जास्त मोठी मुवमेंट अपसाईडला जाताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. नक्कीच 2 वेळा ट्राय केले मार्केटने, परंतु ती मुवमेंट नाही आहे. आता मी स्वतः हे ठरवून ठेवलेलं होतं की मार्केट जर डाऊन साईडला जाते तर मी ही जी लेवल आहे 560 580 ती ब्रेक होताना एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकतो, पण त्याच्यासाठी काहीतरी फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे. दोन्ही 560ला जी लेवल आहे ना, तिथे दोन्ही विचार केलेले होते की एकतर जर इथे चांगलं डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनून ब्रेकआउट येतो ना, तर बाईंगचा ट्रेड इनिशिएट करेल किंवा जर इथे थोडा वेळ सस्टेन करून ब्रेकडाऊन येतोय तर मी सेलिंग साईडचं ट्रेड इनिशिएट करेल. परंतु हे दोन्ही घडलेलं नाही. म्हणजे काय झालं, मार्केट आलं वरती गेलं, ही हॅमर जी आहे ती दाखवून, पण त्याच्या अगोदर जो सेटअप मला अपेक्षित होता तो बनला नाही. इथे ट्रेड ट्रायही केलं, परंतु काही तो वरती जाताना पाहायला मिळाला नाही, तो त्यामुळे तो एक्झिट केला. आणि काय झालं, ही जी मुवमेंट आहे, आता फर्स्ट मुवमेंटला तुम्हाला पुट थोडेफार वाढताना पाहायला मिळाले, त्यानंतर पुटमध्ये काहीही होताना पाहायला मिळत नव्हतं. या मुवमेंटमध्ये सुद्धा पुट लवकर वाढत नव्हते, साईडवेजच होते पुटचे जे प्रीमियम आहेत ते खास करून. आणि मग नंतरून ज्यावेळेस 520च्या खाली मार्केट निघालं ना, तर एक स्पाईक आला, पण त्याच्यानंतर पुन्हा मार्केट साईडवेज होऊन किंवा थोडंफार रिकव्हरी दाखवूनच बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे आज ज्यांनी इथे कुठेतरी पुट इनिशिएट केला असेल, पहिले कॅन्डलचा हाय जे आपण नेहमी चर्चा करतो याचा एसएल असेल किंवा 50%चा एसएल लावून ब्रेक होताना जर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळाला असेल, किंवा इथे जर ट्राय केला असेल ना तर नक्कीच तुमचा एसएल गेलेला असेल. परंतु ज्यावेळेस मार्केट इथे साईडवेज गेला आणि मग हा जो ब्रेकडाऊन आला ना, याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम वाढताना पाहायला मिळालेले असणार आहेत. आता उद्या महत्त्वाचं काय आहे किंवा काय करणार आहोत आपण, आता क्लिअर कट काय झालेलं आहे, जोपर्यंत 25,600 निघत नाहीत ना आता, तोपर्यंत एक चांगली मोठी अपसाईड आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की मार्केट थोडं साईडवेज जाण्याचे चान्सेस सध्या तरी आपल्याला दिसता येते. मग उद्यासाठी ही जी लेवल आहे, 2 वेळा ट्राय झालं बघा आज, ती लेवल निघत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला चांगली अपसाईड पाहायला मिळणार नाही आहे. म्हणून उद्या फ्लॅट असू द्यात, गॅप अप गॅप डाऊन काहीही असू द्यात, जी अपसाईडची लेवल आहे किंवा जिथे आपल्याला बाईंग पोझिशन क्रिएट करायची आहे ना, ती लेवल असणार आहे 25,600. तर 25,600 ब्रेक होते ना, तर एक बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करा. 25,660 720 आणि 780 या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो. थोडं क्रिटिकल वाटतं मार्केटवरती, थोडं सेलिंग प्रेशर अजून 1-2 दिवस राहिलं तर चांगलं राहील मार्केटसाठी, पण तो राहू शकतो. म्हणून ज्या पद्धतीने प्लॅनिंग करू शकता. मी टेलिग्राम चॅनललाही सकाळी हे अपडेट केलेलं होतं की कशा पद्धतीने आपण एक्सपेक्ट करतो. एकतर मार्केट डाऊन साईड जाऊ शकतं किंवा साईडवेज राहू शकतं. हे कालही डिस्कस केलेलं आहे की ज्या पद्धतीचा PCR आहे किंवा ज्या पद्धतीचा डेटा आहे ना, ते अपेक्षित होतं. फक्त मी काहीतरी प्रॉपर सेटअप दिसल्याशिवाय डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करणार नाही, ॲटलिस्ट 25,460 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत. मग उद्या आता डाऊन साईडचा ट्रेड कुठे इनिशिएट करायचा, अपसाईड तर हे झालं आपलं. एक संधी काय असू शकते, ही जी लेवल आहे ना 480 आणि 460, हा 20 पॉईंटचा झोन मार्क करा. इथे तुम्हाला बाईंगची सुद्धा खूप चांगली संधी मिळू शकते. ती कशी, कारण का ही लेवल प्रॉपर टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. मार्केटने थोडं वेळ काम केलं आहे, पण जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि इथे येऊन पुन्हा वरती जाण्याचं, म्हणजे इथे सपोर्ट घेऊन एखादी हॅमर वगैरे बनवते, पण थोडा वेळ सस्टेन केलं ना तर ते थोडं अवघड आहे. परंतु येऊन टेस्ट करतं, एखादी हॅमर वगैरे बनवते आणि वरती जाते ना, तर मात्र तुम्ही मग 520 ब्रेक होताना इनिशिएट करू शकता. कसं, म्हणजे हा तुम्हाला डबल बॉटम टाईप फॉर्मेशन बनताना पाहायला मिळणार आहे. पण याच्या खाली जाता कामा नाही. जास्तीत जास्त 470 475 जो आजचा लो आहे ना, त्याच्या आसपासच कुठेतरी लो बांधला पाहिजे आणि मग मार्केटवरती जाताना तुम्ही इथे बाईंगचा ट्रेड इनिशिएट करू शकता. आता डाऊन साईड काय होऊ शकतं, जर 460 440, आता हा झोन थोडा वाढताना तुम्हाला वाटेल की इथे 20 पॉईंट आहे आणि इथे 20 पॉईंट आहे, पण हे महत्त्वाचं आहे कारण का 430 ते 460 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर तो ब्रेक झाला ना तर मात्र मग एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट होऊ शकतो. सेलिंग प्रेशर तुम्हाला अजून वाढताना पाहायला मिळू शकतो. मग 460 440च्या खाली जी लेवल आहे ती असणार आहे 360 आणि 280 मध्ये तुम्ही 401
करू शकता. कारण का इथे जर मार्केट या पद्धतीने कामकाज करून जर 460लाच तुमचा ट्रेड इनिशिएट झाला तर मग 400 हे तुम्ही एक टार्गेट ठेवून त्यानंतर 360 280 या पद्धतीने प्लॅनिंग करू शकता. पण हा झोनसुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे कारण का मार्केटमध्ये तेवढं काही वाईट न्यूज नाही आहेत किंवा तेवढं काही नाही आहे. त्याच्यामुळे इथे सपोर्ट घेताना मार्केट डेली बेसिसवरती पाहायला मिळू शकता. इंट्राडेला तुम्ही इथून खाली सेल साईडचा ट्रेड इनिशिएट करणार आहात आणि याच्यावरती बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करणार आहात. याच्यामध्ये या पद्धतीने झालं तरच बाईंग किंवा अदरवाईज अवॉइड करायचं आहे. आता बँक सेन्सेक्स पाहूया की सेन्सेक्सची जी एक्सपायरी आहे, सेन्सेक्सच्या एक्सपायरीमध्ये एक चांगली संधी मिळू शकते. ॲक्च्युअल ट्रेड जो बनणार आहे ना, इथे सुद्धा थोडं कन्फ्युजन असणार आहे. ही जी लेवल निघली म्हणजे ती आहे 84-150 याच्यावरती एक परफेक्ट शॉर्ट कव्हरिंगचं मार्केट बनू शकतं आणि मग तिथून अगदी ते दुपारी 2-2:30 नंतर जरी ब्रेक झालं ना तरी 200 ते 300 पॉईंट तुम्हाला इथून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण तिथपर्यंत जाते का नाही हे पाहायचं आहे. म्हणून जर मार्केटने फर्स्ट हाफमध्ये किंवा थोडा वेळ साईडवेज फ्लॅट ओपनिंग होऊन थोडा वेळ कामकाज करून या पद्धतीने जाऊन इथे सस्टेन करून जर तुम्हाला 83-900 ब्रेक होताना पाहायला मिळालं ना तर इथे तुम्ही 50-60% क्वांटिटीने एक्सपायरी ट्रेड ट्राय करू शकता. लक्षात घ्या, एक्सपायरी ट्रेड ट्राय करू शकता. ज्याचं टार्गेट आहे 84-100 ठेवायचं आहे आणि 84-100 84-150 ही रेंज ब्रेक झाली तर आपला जो ओरिजिनल ट्रेड आपण डिस्कस केला आहे त्या पद्धतीने इनिशिएट करायचा. फक्त इथे सावध कशा पद्धतीने राहायचं तुम्हाला, जर ही मुवमेंट झाली इथपर्यंत येते आणि मार्केटने इथून रिजेक्शन घेते, मग ती शूटिंग स्टार असेल किंवा कोणतंही बुलिश बेरिश फॉर्मेशन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक्सपायरीचा ट्रेड इनिशिएट करू शकता. अगदी 30 ते 40 पॉईंट. म्हणजे जर तुम्हाला 900च्या आसपास मिळतं आहे तर 960-970चा एस एल लावा. 84,000च्या आसपास मिळतं आहे तर 84-100 हा तुमचा एस एल असला पाहिजे. सेन्सेक्समध्ये 100 पॉईंट जास्त नाही आहेत. मग त्या पद्धतीने तुम्ही तिथे प्लॅन करू शकता. आता डाऊन साईड कुठे आहे तर 83,450 ही जी लेवल आहे ना ती इम्पॉर्टंट आहे. आज जरी 83,500च्या आसपास तुमचा लो असला ना तरी 83,450 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. जर तुम्हाला ती ब्रेक होताना पाहायला मिळाली मग ती ओपनिंगने होऊ द्यात किंवा थोडा वेळ कामकाज करून होऊ देत, ते दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. जर मार्केट इथे येऊन सस्टेन करून ब्रेकडाऊन येतो आहे ना तर एक डाऊन साईडचा जो ट्रेड आहे तो इनिशिएट होऊ शकतो. त्यानंतर तुमचं 83-300 हे एक टार्गेट असणार आहे. 83,050 इथपर्यंत म्हणजे मोठा फॉल येऊ शकतो. मध्ये तुम्हाला पाहिजे तर 150 एक लेवल ठेवू शकता. 83,050 आहे आणि मग त्यानंतर 82-800 पर्यंतचा प्रवाससुद्धा तुम्ही पाहू शकता. डाऊन साईडचा ट्रेड या पद्धतीने सेम लॉजिक इथे सुद्धा यूज करू शकता. इथे येऊन जर मार्केट सपोर्ट घेऊन जात आहे ना तर 83,500 टेस्ट करून वरती जाताना ही जी लेवल आहे 650 ती ब्रेक होताना इनिशिएट करायचा आहे. जो डबल बॉटमचा फॉर्म्युला मी तुम्हाला आता सांगितलं ना तो तुम्ही सेन्सेक्समध्ये सुद्धा यूज करू शकता. आता बँक निफ्टीमध्ये काय करू शकता तर बँक निफ्टी होल्ड करते. असं नाही आहे की बँक निफ्टीमध्ये काही फॉल आहेत. बँक निफ्टीच्या फक्त आता लेवल सांगून ठेवतो. वरती आता 57,500च्या वरतीच चांगला ट्रेड होणार आहे. जर मार्केट पुन्हा एकदा 57,450-500 ब्रेक करतं ना तर एक चांगलं ट्रेड इनिशिएट होऊ शकतो. 57,700 आहे, 57,950 आहे आणि 58,100 या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतो. इथे ब्लू स्काय झोन आहे. म्हणजे इथे तुम्ही ठरवू नाही शकत की हा सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे. डेटावरती तुमचे आपले रेजिस्टन्स निघणार आहेत. डाऊन साईड 57,200 हीच इम्पॉर्टंट लेवल आहे. जर 57,200 ब्रेक होताना तुम्हाला पाहायला मिळते ना तर थोडा प्रेशर वाढू शकतो. त्यानंतर 57,000 ही एक लेवल आहे जिथे मार्केट टेस्ट करायला जाताना पाहायला मिळू शकतं. त्यानंतर 56,800 या लेवलला मोठा फॉल सध्या तरी दिसत नाही आहे. जर काही न्यूज आली वगैरे तरच आपल्याला मोठा फॉल, म्हणून या छोट्या छोट्या लेवलवरतीच आपल्याला काम करायचं आहे. अगदीच काही न्यूज आली तर तुम्ही 56,600 पर्यंतचा प्रवास पाहू शकता, पण ते थोडं अनलाईकली आहे. म्हणून आपण 56,800 घेऊनच प्लॅनिंग करणार आहोत. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.